माझे नाव नंदिनी दिलीप भालेराव. मी इयत्ता 10वी शिकणारी विद्यार्थिनी आहे. शाळेचे नाव श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुक. आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात ज्यानं भाळानं लावावे ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. ज्यांच्या नामस्मरणाने देहाचं देवी आणि इंद्रायणची इंद्रायणी होत्या ते संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय. ज्यांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरामध्ये ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम केलं ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या जखड्यातून बाहेर काढून शिक्षणाचा ज्यांनी खरा मार्ग दाखविला ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. भारताचं संविधान लिहिण्यासाठी मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्यासमोर होतं फक्त छत्रपती शिवरायांचं स्वराज्य असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 12 जानेवारी म्हणजेच मराठ्यांच्या रक्त स्वाभिमान जागवणाऱ्या स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती. मुजरा माझा त्या मा जिजाऊला, घडविले तिने त्या शूरशुभाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवाजीने. मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. सांभाळिले तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने. तिच्या मायेच्या छायेत नव्हता कधी जाती धर्म, सर्व धर्म समभाव हे एकच जिजाऊंचे कर्म. ना वाकायचे न झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही असं स्त्रियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा जिजाऊंच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास लाभलं ते या आई जगदंबेचे स्वप्न. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, मराठी मातीच्या उमरावर परकीय सत्या थळाथळा नाचत होत्या. मराठी मूल्याचं सैन्य मुघलाच्या आरमारात खेतपत पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या महाराणी आणि लखोजी राजांच्या घरी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला तेव्हा दारादारांमध्ये रांगोळी काढल्या गेल्या, हत्तीवरून साखरही वाटण्यात आली. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळे, युद्धांचे डावपे, सल्लम मसलती, रयतेच्या गारहाणी, न्यायनिवड हे ते नित्याचे. असं होतं जिजाऊंचं बालपण. युद्ध कला त्या शिकल्या होत्याच, परंतु साक्षरजोर मुलींची त्यांनी एक फौज तयार केली होती. सकाळी त्या जेव्हा रपेड करायला जायच्या तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मोडायच्या. काही म्हणायच्या कसं होईल या पोरींचं. पण जिजाऊंनी निश्चय केलेला, स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. महाराणीच्या इच्छिकातच त्या 6 भाषा शिकल्या: मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, अरबी, फारसी. त्याचबरोबर नामदेवाची गाथा, कबीराचे दोहे, कुराण, बायबल त्यांनी वाचला आणि समजूनही घेतलं. त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला: धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परकीयाची चाकरी आपण का करायची? झुजणार आपण, मारणार आपण आणि मरणारही आपण, आणि मिळून येतो तो शाह बादशाह. आपण स्वतःसाठी गाजून जात नाही. आणि कसलं आलं हे पारतंत्र्यातलं मुर्दा जगणं. अवघे रयत अत्याचाराला कंटाळले होते. औलांच्या अर्थक खिंटाळ्यांनी सह्याद्रीलाही जाग येत नव्हती. जणू प्रतिकार शक्तीच संपली होती. तो अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंची तळपायाची आग मस्तकात जायची. त्यांनी वडिलांना विचारलं, हे कुणी का संपवत नाही? लखोजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी आसमंताकडे बघून याच भूमीवर हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या. पण हा समाज एक संघ नाही, हा विखुरला गेला आहे. जात धर्माची उतरम पक्की झाली आहे. जिजा समाजाला बांधून ठेवतो, पण एक सौम्य स्वतंत्र विचार. त्यांनी पुन्हा विचारलं, आम्ही एक विचारासाठी काय करावं? शब्दांची जुळणी करत वडिलांनी उत्तर दिलं,
वडिलांनी उत्तर दिलं, बेटा, जिथं रयतेचा छळ होतो तिथं रक्ताचे पाट वाहतात, गवतालाही भाले फुटतात, मातीत उमलणाऱ्या सहस्र कोमांना जगण्याचं दान मिळतं. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ म्हणून तलवारीचे घाव बनावे लागतात, माणूस जातीला पेटावं लागतं, अहो मुर्द्या शरीराला जागं करावं लागतं, हातात पेट्या मशाली द्याव्या लागतात. एक एक शब्द जिजामाता त्यांच्या मनात साठवत होत्या. मनात विचार आला की हे मुदाई किती सोसलं, यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकराची प्रीतही तू वाहून नेली. पेटती व्हावी मशाल विझवत राहिली, काठावर स्मशान बनवलं. पण आता विझत बसायचं नाही, आता फक्त पेटायचं. आणि कसं पेटायचं हे मी तुला सांगेल. हा जिजामातांचा विश्वास शहाजीराजे यांना ठाऊक होता. पुढे जिजामाता व शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला आणि यांच्याच पोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय जन्मले. त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला, घडविला जाणता राजा जन्म दिला स्वराज्य मातेला. जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवरायांच्या आईच नव्हत्या तर प्रेरणांच्या स्रोत होत्या. झिजून मरावं पण थिजून मरू नये हे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. हा विचार त्यांनी शिवरायात भिनवला. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. एकेकाळी या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे शेती होती. माझ्या शिवबाने शेतकरी जगवला, शेती उभी केली. शेतकरी शेतीमुळे, पण आता शेतकरी शेतीमुळेच आत्महत्या करत आहे. हे सगळं फक्त काही त्या तुच्छ राजकारणी लोकांमुळं. ज्यावेळी शिवबा 12 वर्षाचे होते त्यावेळी त्यांची परीक्षा घ्यावी असं जिजाऊंच्या मनात आलं. त्यांनी शिवबांना जवळ बोलून विचारलं, बा शिवबा, हिमालय उंच की सह्याद्री? आऊसाहेब, मराठ्यांची मान उंच. अभिमान वाटतो आम्हाला शिवबांचा. त्यांनी पुन्हा विचारलं, बा शिवबा, काय व्हायला आवडेल? आऊसाहेब, तलवार झालो तर या भवानी मातेची हो, दगड झालो तर या सह्याद्रीची हो, आणि झालोच माती तर या स्वराज्याची हो. थोरले पुत्र संभाजीराजे आणि पती शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर आऊसाहेब खचल्या नाहीत. गरीब जनतेच्या सुखासाठी आणि स्वधर्म स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न त्या उराशी बाळगून जगल्या. अखेर 6 जून 1674 रोजी युद्धात अफजल खानामुळे कपटाने मारले गेले. पोटातून उथळा बाहेर काढून मोठ्या धामधुमीत महाराजांचा राज्याभिषेक झाला. दिनांक 17 जून 1674 रोजी ही स्वराज्यजननी अवघ्या महाराष्ट्राला चिरकाल टिकणारा स्वाभिमान शिकून अनंतात विलीन झाली. शेवटी एवढेच म्हणे, लाख येतील लाख जातील, मासाहेब तुमची सर येणार नाही. जोवर न येणार जन्मास आपण पुन्हा शिवबा होणार नाही. धगधगत्या सूर्याला जन्म तू दिला, अन्याय अंधार त्यांनी हटविला. आज पूजितो महाराष्ट्र सारा माता जिजाईला. इतिहासात तू वळून पहा पाठीमागे जरा, झुकून मस्तक करशील जिजाऊंना माझ्या मानाचा मुजरा. दगडालाही फुटेल पालवी, शब्दामध्ये तेवढा प्रभाव पाहिजे. आणि पुन्हा या महाराष्ट्राला एकदा जिजाऊंच्या विचारांचा लढा पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, जसं म्हणजे शिवबांना निर्माण चिंता न भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. भगव्या रंगाची भडक, स्वाभिमानाची आग आहे. अरे वेड्या, घाबरतोस काय कुणाला? तू फक्त जिजाऊचा वाघ आहे. परंतु लक्षात ठेवा, जसं म्हणजे शिवबांनी निर्माण केलं होतं तसं पूर्वीचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.